नमस्कार. आता प्रभाग क्रमांक 10 मधून तुम्ही निवडणूक लढवत आहात. हां. अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे. एकंदरीत तुमचं विजन काय असणार आहे? तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत? जी गरीब गोर जनतेला घरकुल मिळवून देणार, पाण्याची सोय करून देणार, जिथं बोर पाडून देणार, संडासाची लय बिकट अवस्था आहे. तर संडासा अशी बनवून देणार की 1-2 पिढीनं सकट अशी बघायला पाहिजे ती, जशी पुण्या मुंबईत असते ती. संडासमध्ये लाईट राहणार, नळ राहणार, अशी 24 तास पाणी राहणार. आणि महिलांना धोबी घाट बांधून देणार. जी महिला नदीला जाते त्या लहान मुलं घेऊन, तर धोबी घाट बांधून देणार. लहान मुलांना नगर परिषदेच्या मार्फत ज्या एरियात 10 नंबरमध्ये शाळा बांधून देणार. असं बरंच प्रश्न आहेत, ती 100% मार्ग लावणार. या पाठीमागे तुमची अकलूज नगर परिषद होती, त्याच्या अगोदर ग्रामपंचायत. हां. या पाठीमागे तुमच्या प्रभागामध्ये विकास झाला आहे का? विकास अजिबात काय झालेला नाही. जनता आता लय तापून आहे. कधी नगर परिषदचं इलेक्शन लागतं आहे आणि कधी उमेदवार जनतेचा आक्रोश कधी निवडणूक लागते आणि कधी पहिले जे उमेदवार आहेत ते त्यांना कधी आम्ही डोचू देतोय हे लोकांना आता सगळ्यात समजलेलं आहे. आणि काय विकास झालेला नाही, काय नाही. अकलूजमध्ये रस्ते नाही, त्या गटऱ्या नाही, त्या पाणी नाही. महिलांना रोड न चाललं तर सुलभ शौचालय नाही, ते माणूस चाललं तर तिथं कुठं मुतारी नाही. महिलांना कुठं रोडवर चाललं तर कुठं बसावं, माणूस कुठं बी आपलं ही करू शकतो. महिलांनी काय करावं? बरोबर. हां, आज महिला ज्या एरियात राहते त्या एरियात संडासं सकाट नाही, ते पडलेले येते, खालनं डुकरं वर येते. ती स्टँडमध्ये महिला 5-5, 10-10 रुपये देऊन तिथं स्वच्छ करायला येते. ते बरं, अशी अवस्था बेकार आहे. प्रभाग 10 मधलं विजन तुम्ही सांगितलं, हे सांगितलं. आता तुम्ही धवलसिंह मोहिते पाटील, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जात आहे. मतदारांना काय सांगाल तुम्ही? आम्ही धवलसिंह मोहिते पाटील आमचे नेते आहेत. आणि धवलसिंह मोहिते पाटील म्हणजे विकासाची गंगा, ही सगळ्यालाच माहिती आहे. धवलसिंह मोहिते पाटील विकासाची गंगा अकलूज नगर परिषदेमध्ये आणतील असं वाटतं का? 100%. का तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्यांच्याकडे ही पैशाची चावी आहे. जेवढा आम्ही तर 100% नगर परिषदमध्ये आमचा पॅनल बसणारच आहे. आम्ही गेलो का वरनं 100% निधी अजित पवार देणार, त्यात काय वाद नाही. ओके, धन्यवाद. तेव्हा यांना दहशतवाद दिसला नाही का अकलूजमध्ये? 2019ला ज्यांनी आमदार केलं त्यांच्यावरच वेगळ्या प्रकारचे होते, काय होते त्यांना तेव्हा त्यांनी सत्तेत बसून सगळ्या गोष्टी आमदारकी करून शिवरत्न जे मोहिते पाटील पण त्यांच्याबरोबर राहून तेव्हा त्यांना दिसला नाही का दहशतवाद? तुमचं काय नाव? तुम्ही 7 नंबर प्रभाग? मी तेजस शिवराज गायकवाड, प्रभाग क्रमांक 7चा उमेदवार आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी लढतो. तुमच्या प्रभागात तर अतिशय दयनीय अवस्था आहे. हां. तुमच्या प्रभागाचं नावच विकासनगर आहे. विकासनगर, बाकासनगर नाव आहे आमच्या प्रभागात, असं ठेवायला पाहिजे. 100% मतदार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं तुम्हाला वाटतं? हो, 100% पाठीशी उभा राहणार आणि आपल्याला विकास करायचा. आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळवण्याचा, त्यांना विश्वासात घेण्याचा 100% प्रयत्न करू. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालत आहोत. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतृत्व करणारे आहेत. त्यांची PhD झालेली आहे, त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळं अकलूजच्या डेव्हलपमेंटमध्ये जी काही गरज पडेल, अकलूज डेव्हलप करण्यासाठी जे काही लागेल किंवा त्याचा आराखडा बनवणे, हे दादा व्यवस्थित हँडल करू शकतात. एज्युकेटेड आहेत, क्वालिफाईड आहेत, करू शकते. खाली तुम्ही सगळ्या गोष्टी. हो हो हो. ओके, थँक्यू. धन्यवाद. ताई नमस्कार. तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणुकीला सामोरे जात आहे आणि तुमचं नाव सांगा प्रथम? मी मुक्ता सुरेश शिंदे माझं नाव. मी प्रभाग क्रमांक 5मधून निवडणुकीला उभी आहे. आमचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ. अजितदादांचा पक्ष आहे आणि धवलदादांचे पॅनल आहे. तर त्यांच्या अंडर आम्ही काम करतो आहे, तर आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे विजन काय असेल? रस्ते, पाणी, लाईट या प्रश्नावर तुम्ही? हो, मूलभूत ज्या गरजा आहेत त्या लोकांच्या, त्या
पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार नक्कीच. आम्हाला जर निवडून दिलं ह्यावेळेस आमचं जर बसलं तर आम्ही 100% सगळे प्रयत्न करू, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यांचा. थँक्यू.